नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र मधला छोटासा अपडेट तो आपल्या समोर घेऊन आलोय. तुम्हाला मोबाईलमध्ये गेम्स खेळायला आवडतात का? तुमचं जर उत्तर हो असेल, तर ह्या गोष्टी हा जो व्हिडिओ आहे, तर तुम्हाला काहीतरी नवीन देऊन जाणार आहे. तुम्ही जी वापरता, हो का नाही? हो. तुम्ही आता YouTube बघताय. तुम्ही Zomato वापरता. ह्या सगळ्या गोष्टी मी इकॉनॉमिक्सशी का रिलेट करतोय? याच्या मागं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, गेमिफिकेशन, कंटेंटचं गेमिफिकेशन, प्लॅटफॉर्मवर गेमिफिकेशन हा एक खूप मोठी बाजारपेठ भारतात येऊ घातलेली. भारतात म्हणजे जगात ती बाजारपेठ आहे. भारतसुद्धा त्याचा बेनिफिशरी होऊ शकतो. सध्या म्हणजे 2024 मध्ये जगभरात $10 बिलियन आत्ताची बाजारपेठ आहे. आणि असं म्हटलं जातं 2032 पर्यंत ही बाजारपेठ जवळपास $110 बिलियन ची होणार आहे. हे जरी समजत नसेल, तर मी पुढच्या गोष्टी जे तुम्हाला सांगणार आहे, ते निश्चित तुम्हाला या टॉपिकबद्दल खूप क्लॅरिटी आणून देणार आहेत. तुम्ही Google Pay जेव्हा पैसे ट्रान्सफर करता किंवा एखादा रिचार्ज करता, तर त्याच्यात तुम्हाला स्क्रॅच कार्ड भेटतं. ते स्क्रॅच कार्ड केलं की मजा येते. काही पैसे येतात. काही वेळेस तेच शॉर्ट्स क्रिकेटच्या सीझनमध्ये ते शॉर्ट्स गेमिफिकेशन झालेलं आहे किंवा दिवाळीच्या वेळेस काही लोकांना तर वेड लागला होता, की आम्हाला त्याच्यात तो बॅचेस पाहिजे. दिया पाहिजे, लालटेन पाहिजे. या सगळे डिजिटल गेमिफिकेशन याचा प्रकार आहे. Google Pay फक्त याच्यात नाही. याच्यात खूप सारे कंपनीज आता उतरलेल्या आहेत. त्यांच्या वेबसाईट्सला गेमिफिकेशनचं कंटेंट किंवा कस्टमरचं एंगेजमेंट वाढावं म्हणून हे गेमिफिकेशन केलं जातंय. दुसरं उदाहरण घ्या. Amazonच्या वेबसाईटला जा. Amazonच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात, तर स्पिनिंग व्हील असं त्याचं एक गेम आहे. त्याच्यात टच केलं की तो व्हील असं रोटेट होतो आणि कुठेतरी डिस्काउंटच्या पर्सेंटेजवर येऊन थांबतं. मग तुम्हाला ते डिस्काउंट भेटतं. याच्यामुळं कंपनीजला युजर एंगेजमेंट वाढल्याचे दिसून आलेले आहेत. तिसरा सांगतो, Zomato. तुम्ही खायची वस्तू त्याच्यातून ऑर्डर करत असाल. Zomatoनी IPLमध्ये एक कन्सेप्ट लॉन्च केली होती, लव्ह फॉर फूड अँड लव्ह फॉर क्रिकेट टुगेदर. त्याच्यात तुम्ही प्रिडिक्शन करू शकता, की आजच्या मॅचमध्ये काय होणार आहे. झोमॅटोचं असं म्हणणं आहे, की एका विशिष्ट मॅचमध्ये जवळपास 60,000 प्रिडिक्शन्स आले होते आणि त्या दिवशी, त्या मॅचच्या दिवशी त्यांच्या ऑर्डर्स 15 ते 20% जास्त आल्या आणि लोकांनी जे रिवॉर्ड्स दिले, ते लोकांनी रिवॉर्ड्स Zomatoच्या प्लॅटफॉर्मवरच वापरले स्वीट विकत घेण्यासाठी. म्हणजे 20% ऑर्डर वाढल्या. विचार करा. फक्त काय केलं, गेमिफिकेशन त्याच्यात ॲड केलं. IPL चालू होती. सोबत त्यांनी गेम ॲड केली आणि Zomato प्लस IPL लव्ह फॉर फूड अँड क्रिकेट टुगेदर मिक्स केलं कंटेंट. YouTube मोठ्या प्रमाणावर हे वापरत आहे. LinkedIn मोठ्या प्रमाणावर हे वापरत आहे. भारतीय ज्या कंपनीज आहेत, ते गेमिफिकेशनवर किती लक्ष देत आहेत, हे जरा आपण चेक करायला पाहिजे. ही बाजारपेठ साधारणतः 28% प्रतिवर्ष या दराने वाढते. सर, गेमिफिकेशनचं आणि इकॉनॉमिक्सचं संबंध काय? याचा संबंध असा आहे, की जर गेमिफिकेशन आपल्या प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये आलं किंवा प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आलं, तुम्ही विचार करा किती मोठ्या प्रमाणावर त्याच्याकडे कन्झ्युमर्स येतील. कन्झ्युमरचा रिटेन्शन रेट वाढलेला आहे. कन्झ्युमरचा चर्न आउट वाढेल व कन्झ्युमरचं इंटरॅक्शन सुद्धा या बिझनेसेससोबत वाढणार आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टी नंतर आपल्या इकॉनॉमीला किंवा आपल्या जी-डी-पीला मदत करणार आहे. बरं, गेमिफिकेशन म्हणजे एक गेम खेळल्यानंतर माणूस काही शांत बसत नाही. माणूस पुढे जातो. अजून नवीन गेम्स खेळतो. जुन्या काळात Mario गेम होती, रोड फायटर होत्या. हे कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला जर आपण प्रत्येक सेक्टरशी इंटिग्रेट केलं, प्रत्येक सर्व्हिसेसशी इंटिग्रेट केलं, आपले कस्टमरची एंगेजमेंट वाढणार आहे. तर तुमचा बिझनेस गेमिफाईड आहे का? काय करू शकतो याच्याबद्दल विचार करा आणि इकॉनॉमिक्सचे सेशन अजून घेत चला. आज इथंच थांबू. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, जुने व्हिडिओ पण बघा. हो, हो. राहिलं. सांगायचं राहतं. सांगतोय. भेटत राहा. नमस्कार.